नमस्कार मंडळी, विष्णू कौस्तुभ क्रिएशन या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहोत. आज सरलाबाई सकाळी खूपच लवकर उठल्या होत्या. स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज येत होता. त्या आवाजाने त्यांचा मुलगा आकाशला जाग आली. तो त्याची पत्नी गीताला म्हणाला, आई एवढ्या सकाळी किचनमध्ये काय करते? मी पाहून येतो. तेव्हा गीता म्हणाली, अहो कुठेच जायची गरज नाही. विनाकारण आपली झोप खराब करत आहेत. तुमची आई पिण्यासाठी पाणी गरम करत असेल आणि आपली झोपमोड करत आहे. तुम्हाला किती वेळा सांगितले की दरवाजा नीट लावून घ्या, पण तुम्ही ऐकाल तर ना. सगळ्या झोपेची वाट लावली. कामधंदा तर यांना आहेच नाही. घरातील कामे करायचे झाले की यांचे गुडघे दुखतात आणि सकाळी सकाळी तयार होऊन पार्कमध्ये चालायला जायला बरे जमते. एकतर पूर्ण दिवस घरातील कामे संपतच नाहीत आणि सकाळी कुठे झोपावं तर यांची नाटकं सुरू होतात. सकाळी सकाळीच गीताने सासूला दूषण द्यायला सुरुवात केली. अगं गीता, तुला माहीत आहे ना, आईला डायबेटीस आहे आणि डॉक्टरांनी तिला चालायला सांगितले आहे. आणि तसंही तू जेवढं बोलतेस तेवढं काय करतेस गं? तुला काय काम असते? फक्त घरातील काम तर असते. त्यामध्ये देखील साफसफाईसाठी तू बाई ठेवली आहेस आणि कपडे व भांडी घासण्यासाठी पण तू वेगळी बाई ठेवली आहेस. फक्त जेवण बनवण्याचे तर काम असते तुला. त्यामध्ये पण आई तुला मदत करते. भाजी साफ करणे, कापणे ही कामं तर तुला करावीच लागत नाहीत. पण कोण जाणे, तू दिवसभर नुसती कामाची रट लावून असतेस. असं का? तुम्ही तर सकाळी स्वतःच आवरून ऑफिसला जाता. इथे घरामध्ये 100 कामे असतात मागे. माझी कंबर मोडून गेली ती करता करता. तुमची आई संध्याकाळी पण घरी कुठे असते? संध्याकाळ झाली की चालल्या मंदिरात भजन ऐकायला. घरी तर त्यांचे मनच रमत नाही. घरात राहायचेच नाही तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवून द्या ना. तुमच्या आईला पण बरं वाटेल आणि मला पण. तिचे बोलणे ऐकून आकाश रागातच म्हणाला, गीता, आज बोलली आहेस असं, पण पुन्हा जर असं बोललीस ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. रूमचा दरवाजा थोडासा उघडा असल्यामुळे त्यांचे सर्व बोलणे सरलाबाईंनी ऐकले. सोनेचे आपल्याबद्दल असे बोलणे ऐकून सरलाबाईंना खूप वाईट वाटले, परंतु त्या काहीच बोलल्या नाहीत. दिवशी आणि त्यांचा नातू चालायला निघून त्यांच्या रूममध्ये खेळत होता. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले म्हणून त्या पाणी आणायला गेल्या. त्यावेळी त्यांचा हात काचेच्या ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडला व फुटला. काहीतरी पडल्याचा आवाज गीताला आला. तेव्हा ती तिथे आली. सगळीकडे ग्लासच्या काचा पसरल्या होत्या. हे पाहून ती रागाने लाल झाली आणि म्हणाली, देवाने 2 डोळे दिले आहेत तरी तुम्हाला नीट पाहता येत नाही का? किती महाग होता तो ग्लास. माझ्या आईने दिला होता. फुकटचं एवढं नुकसान केलं. गीताचा आवाज ऐकून आकाश तिथे आला आणि म्हणाला, काय झाले गीता, एवढी का ओरडत आहेस? बघा ना, तुमच्या आईने एवढा महाग ग्लास तोडला. तो माझ्या आईने दिला होता. अगं चुकून फुटला असेल, त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे? विनाकारण घर डोक्यावर घेत असतेस. त्याचवेळी आकाशने आईकडे पाहिले आणि म्हणाला, अगं आई, तू चष्मा का नाही लावत? त्यामुळेच तर तुला दिसले नसेल. बेटा, माझा चष्मा, असे सरलाबाई बोलत असतानाच गीता मध्येच म्हणाली, देव जाणे कोणत्या जगात हरवलेल्या असतात. तुमच्या आईने विनाकारण माझं नुकसान केलं. असं बडबडत ती तिच्या रूममध्ये निघून गेली. सरलाबाईंना समजेना की अशी काय चूक झाली की सून एवढी चिडली होती. एक दिवस गीता घरातल्या गोष्टी तिच्या आईला सांगताना सरलाबाईंच्या कानावर पडल्या. थोड्या वेळाने त्या सुनेला म्हणाल्या, गीता, अशा सासरच्या घरातील गोष्टी माहेरी सांगणे बरे नाही. एवढंच बोलायचा अवकाश तर गीता रागाने लाल झाली. ती सरलाबाईंना मोठमोठ्याने बोलू लागली, दुसऱ्यांचे बोलणे असे चोरून ऐकताना तुम्हाला लाज नाही वाटत? माझी काय जासूसी करता काय? माझ्यावर नजर ठेवून असता? सुनेच्या अशा वागण्यामुळे सरलाबाई एकदम सुन्न झाल्या. पण सांगणार कोणाला? सून तर ऐकून घ्यायला तयार नव्हती
आणि त्यांना मुलाला त्रास द्यावा असे वाटत नव्हते. त्यांनी आपला अपमान घेऊन टाकला. परंतु गीता शांत राहणाऱ्यातली नव्हती. रात्री आकाश घरी आल्यावर जेवण झाल्यानंतर तो बेडरूममध्ये गेला. त्यावेळी गीताची बडबड पुन्हा चालू झाली. तुमची आई आहे ना, तोपर्यंत मला काही जगून देणार नाही. प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते की नाही? कोणाशी फोनवर पण बोलू शकत नाही की आली लेक्चर द्यायला. तुम्हाला किती वेळा सांगितले की त्यांना वृद्धाश्रमात पाठवा म्हणून, पण तुम्ही तर ऐकणारच नाही. अहो, वृद्धाश्रम अशा म्हातारी लोकांसाठीच तर बनले आहे. तिथे त्यांना त्यांच्या वयाची माणसे मिळतील आणि त्यांचे मनही रमेल. यावर आकाश म्हणाला, अगं गीता, मोठी माणसे काही बोलली तर ते आपल्या भल्यासाठीच असते. पण तुझ्या डोक्यात कुठे जाणार आहे? अजून एक गोष्ट कान खोल ऐक. काहीही झाले तरी माझ्या आईला मी वृद्धाश्रमात पाठवणार नाही. तुला माहीत नाही माझ्या आईने माझ्यासाठी किती कष्ट केले आहेत ते. आणि आता तिला माझी गरज असताना जर मी दूर केले तर माझा मुलगा म्हणून काय उपयोग? मी 5 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील गेले. तेव्हापासून माझ्या आईने एकटीने वाढवले आहे मला एकट्याला घरी सोडून तिला कामाला जाणे शक्य नव्हते. म्हणून तिने घरूनच टिफिन बनविण्याचे काम हाती घेतले. माझे शिक्षण चांगले व्हायला पाहिजे त्यासाठी पैशाची गरज होती. म्हणून ती घरीच संध्याकाळी मुलांची शिकवणी घेऊ लागली. तिच्यामुळेच मी इंजिनियर होऊ शकलो. आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळेच. माझी प्रत्येक डिमांड माझ्या आईने पूर्ण केली. आणि तू मला सांगतेस की आईला वृद्धाश्रमात पाठव म्हणून? एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी एक वेळ तुला सोडेल पण माझ्या आईला सोडणार नाही. गीताने तेवढ्यापुरता तो विषय सोडून दिला. ती शांत झाली. परंतु आकाश गीताच्या अशा वागण्याने पूर्ण वैतागून गेला होता. एके दिवशी गीताच्या मैत्रिणी येणार होत्या. त्यांच्यासाठी तिने सरलाबाईंना नाश्ता आणि चहा बनवायला सांगितले आणि स्वतः चुकून साखरेऐवजी मिठाची बरणी त्यांच्या हातात दिली. त्याने छान कांदा भजी बनवले आणि चहा पण केला. कांदा भजी सर्वांना खूप आवडले, पण त्याचे क्रेडिट गीताने स्वतःकडे घेतले. त्यानंतर चहा दिला, परंतु ज्यांनी चहा घेतला त्यांनी तोंड वाकडे केले आणि बेसिनकडे धावल्या. त्यांच्या तोंडाची सगळी चव निघून गेली होती. गीताने तो चाकून पाहिले आणि जोरात सरलाबाईंच्या अंगावर ओरडली, आई, हे काय केलं तुम्ही? चहामध्ये साखर टाकतात, मीठ नाही. जरा बघून तरी टाकायचे होते. एवढी पण अक्कल नाही का तुम्हाला? एवढेच निमित्त मिळाले आणि संध्याकाळी आकाश आल्यावर तिने अख्खे घर डोक्यावर घेतले. तुम्हाला काम करायचे नव्हते तर आधी सांगायचे ना. माझी अशी फजिती करायची काय गरज होती? त्यावर सरलाबाई शांतपणे म्हणाल्या, साखरेऐवजी तूच माझ्या हातात मिठाची बरणी दिली होतीस. मी साखर समजून मीठ टाकले, यात माझी काय चूक? तेव्हा आकाश बोलला, आणि आई, तू चष्मा का लावत नाहीस? जेव्हा पण चष्मा लावत नाहीस तेव्हा काही ना काही गडबड करतेस. कुठे आहे तुझा चष्मा? मला सांग, मी घेऊन येतो. त्यावर सरलाबाई म्हणाल्या, बेटा, माझा चष्मा खूप दिवसांपासून तुटला आहे, त्यामुळे मला व्यवस्थित दिसत नाही. त्यावेळी आकाश बोलला, आई, तू पण कमाल करतेस. मला सांगायचे ना चष्मा तुटला ते. सरलाबाई म्हणाल्या, मी गीताला सांगितले होते, पण ती म्हणाली या महिन्यात खूप खर्च आहे, पुढच्या महिन्यात चष्मा बनवून आणेल. आपली बाजू सावरत गीता म्हणाली, हो मग काय झाले, मी पण माणूसच आहे ना. विसरले मी आईंचा चष्मा बनवायला. त्यावर आकाश म्हणाला, तू जशी माणूस आहेस तशी माझी आईसुद्धा माणूसच आहे, परंतु तिच्या छोट्या छोट्या गोष्टीवर तू तर घर डोक्यावर घेतेस. तुझ्या या वागण्याचा मला कंटाळा आला आहे. आकाशचे हे बोलणे ऐकून गीता रागाने लाल झाली आणि म्हणाली, तुम्हाला तर तुमची आईच दिसते, त्याशिवाय तुम्हाला आमचे काहीच पडलेले नाही. मला तुमच्यासोबत राहायचेच नाही. मी माझ्या आईकडे निघून जाते, मग राहा तुम्ही आणि तुमची आई. असे बोलून ती पाय आपटत तिच्या रूमकडे गेली.
तिचे व मुलाचे कपडे बॅगमध्ये भरले. सरलाबाई हात जोडून तिला समजावत होत्या की तू माझ्यामुळे घर सोडून जाऊ नकोस, तुझा संसार तू मोडू नकोस. परंतु तिने काहीही ऐकले नाही. तेवढ्यात आकाश तिथे आला आणि सरलाबाईंना म्हणाला, आई, तुला हात जोडायची गरज नाही. त्याला जर हे सगळं मान्य करून राहायचं असेल तर ती राहील, नाहीतर तिला जायचे असेल तर जाऊ दे. गीताने तिची आणि मुलाची बॅग भरली आणि जाताना आकाशला बोलली, तुम्हाला जर वाटत असेल मी पुन्हा इथे यावे तर तुमच्या आईला वृद्धाश्रमात सोडून या, तरच मी घरी परत येईल. असं बोलून गीता तिच्या माहेरी निघून गेली. आकाशने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला या परिस्थितीवर कायमचा उपाय करायचा होता. परंतु हे सगळे पाहून सरलाबाईंना खूप चिंता वाटत होती. त्या आकाशला म्हणाल्या, बेटा, मी उद्याच वृद्धाश्रमात निघून जाईल, मग तू तिला घरी घेऊन ये. नाही आई, संसार काही एका व्यक्तीमुळे चालत नाही, तर त्यामध्ये दोघांचाही तेवढाच वाटा असतो. परंतु तुझी सून काही ऐकायलाच तयार नाही, तिला आता तिच्याच भाषेत समजावावे लागेल. असा विचार करून त्याने कोणाला तरी फोन लावला. इकडे गीता आपल्या माहेरी निघून आली म्हणून तिच्या आईवडिलांना चिंता लागली होती. परंतु तिच्याशी त्याबद्दल कोणीही काहीही बोलले नाही. 2 दिवस तिच्या वहिनीने देखील चांगला पाहुणचार केला. तिसऱ्या दिवशी जेव्हा गीता आणि तिचे आईवडील जेवायला बसले होते तेव्हा तिचे वडील बहिणीला म्हणाले, सुनबाई, आज भाजीत तेल जरा जास्तच झाले आहे. तुला तर माहीतच आहे की मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तेव्हा तेल जरा कमी टाकत जा. यावर तिची वहिनी म्हणाली, बाबा, हे तुमचं रोजचंच आहे. कधी भाजीत तेल जास्त तर कधी चहात साखर. मला तर कंटाळा आला आहे या सगळ्याचा. रोजची आपली कटकट चालू असते. त्यानंतर ती गीताकडे बघून म्हणाली, आला दिवस घरामध्ये कोणीतरी पाहुणा असतोच, ते वेगळंच. मला ना प्रायव्हसी मिळते ना मनासारखे राहता येत. आता माझ्याने होत नाही तुमच्या सगळ्यांची खातिरदारी. मला आता माझ्या मनासारखे जीवन जगायचे आहे, तेव्हा मला आता वेगळे व्हायचे आहे. वहिनीचे हे शब्द ऐकून गीता हैराण झाली. ती वहिनीला म्हणाली, वहिनी, अगं, एवढ्याशा गोष्टीवरून तू एवढी का चिडतेस? तिचे बोलणे ऐकून वहिनी म्हणाली, ताई, तुम्ही यामध्ये पडू नका. हा आमच्या घरचा प्रश्न आहे. तुम्ही पाहुणे आहात तर पाहुण्यासारखेच राहा. वहिनीचे शब्द ऐकून गीताला खूप राग आला. ती म्हणाली, हे माझे पण घर आहे, मी या घरची मुलगी आहे. तेव्हा तिची वहिनी म्हणाली, ताई, तुमचे घर हे नाही. तुमचे घर तर तुम्ही सोडून इथे येऊन बसला आहात. आजकाल सगळ्यांनाच तर वेगळे राहायचे असते, जास्त लांबचेच कशाला? तुमचेच बघा ना. तुमची सासू तुम्हाला घरातील सगळ्याच कामात मदत करत असते. ती तुमच्यावर मुलीप्रमाणे माया करते, तरीही ती तुम्हाला खटकते. तुम्ही तिला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी हट्ट करता आहात आणि मला काय शिकविता? वहिनीचे हे बोलणे ऐकून गीताच्या डोळ्यात पाणी आले. ती तिच्या आईकडे पाहू लागली. तेवढ्यात तिच्या आईने तिच्या जोरदार कानाखाली ठेवून दिली. ती आईकडे पाहतच राहिली. तिची आई रागातच म्हणाली, तुझी वहिनी आजपर्यंत आमच्याशी मोठ्या आवाजात पण बोलत नव्हती, पण आज तुझे पाहून ती अशी वागायला लागली आहे. गीताने मान खाली घातली. रूममध्ये जाऊन ती खूप रडली. तिला रात्रभर झोपही आली नाही. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी कपड्यांची बॅग भरली आणि सासरी निघून आली. गीताला समोर पाहून सरलाबाई आश्चर्यचकित झाल्या. त्या काही बोलायच्या आतच गीताने सरलाबाईंचे पाय धरले आणि त्यांची माफी मागितली. सरलाबाईंचे मन भरून आले. त्यांनी गीताला जवळ घेतले. आकाश तेव्हा ऑफिसला जायला बाहेर आला. तेव्हा त्याला समजले की गीता परत आली आहे आणि दोघी सासूना एकमेकींशी चांगल्या बोलत आहेत. ते पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने ऑफिसला जाताना पहिल्यांदा त्याच्या सासूबाईंना फोन लावला आणि त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. खरं म्हणजे झालं असं होतं की जेव्हा सासरून गीता भांडण करून गेली होती तेव्हा आकाशने सगळा किस्सा तिच्या आईला सांगितला होता आणि त्यांची मदत मागितली होती. गीताचे आईवडील आपल्या जावयाला
आणि त्याच्या आईला चांगले ओळखत होते. त्यामुळे गीताला धडा शिकवण्यासाठी तिचे आईवडील आणि वहिनीने मिळून हे नाटक केले होते. तो विचार करू लागला की सगळेच आईवडील असे आपल्या चुकणाऱ्या मुलांना रस्ता दाखवणारे असतील तर कोणाचे संसार उघड्यावरती येणार नाही. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.